आर स्टडिंग द पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स नावाचा टॉपिक आपण स्टडी करतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला प्रॉपर्टीज कळल्या पॅरलल लाईन्सच्या, प्रॉपर्टीज कळल्या पॅरलल लाईन्सच्या. आता आपल्याला शिकायचं आहे की दोन लाईन्स, हाऊ टू शो टू लाईन्स पॅरलल. बरोबर, म्हणजे दोन लाईन्स पॅरलल आहेत हे कसं काय दाखवायचं. ओके, पॅरलल असल्यावर काय होतं हे समजलं आपल्याला सर्वांना. आता आपल्याला हे शिकायचंय हाऊ टू शो टू लाईन्स पॅरलल. आणि मग दोन लाईन्स पॅरलल दाखवण्यासाठी काय कंडिशन्स असतात, त्या कंडिशन्सला आपण म्हणतो टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. सो वी आर गोइंग टू सी द टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. सो पॅरलल लाईनच्या काय शिकायचं बघा, आपल्याला सांगायचं ना पटकन. टेस्ट, टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. ओके, सो वी आर गोइंग टू सी द टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. सो पॅरलल लाईन्सच्या आपल्याला टेस्ट पाहिजे होते, म्हणजे पॅरलल लाईन्स दाखवण्यासाठीच्या टेस्ट पाहिजे होते. जशा तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स मध्ये 3 प्रॉपर्टीज पाहिल्या, इंटेरियर अँगल थेरम, अल्टरनेट अँगल थेरम, करस्पॉन्डिंग अँगल थेरम. तसंच प्रॉपर्टीज पण 3 आहेत. प्रॉपर्टीज सुद्धा किती आहेत सांगा, 3 आहेत. त्या 3 प्रॉपर्टीजला नाव असणारे, सॉरी टेस्ट सुद्धा 3 आहेत. प्रॉपर्टीज 3 होत्या, तशा टेस्ट सुद्धा 3 आहेत. त्या 3 टेस्टला नाव असणारे इंटरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आणि अल्टरनेट अँगल टेस्ट. सो पहिली टेस्ट आज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे आहे इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. फर्स्ट टेस्ट आपण जी पाहतोय तिचं नाव आहे इंटेरियर अँगल टेस्ट. नाउ व्हॉट इज मेंट बाय इंटेरियर अँगल टेस्ट. आता आठवा प्रॉपर्टी, इंटेरियर अँगल थेरमची प्रॉपर्टी आठवा. If two parallel lines are intersected by transversal, then the interior angles formed on the one side of the transversal are supplementary. म्हणजे जर दोन लाईन्स पॅरलल असतील आणि त्यांची आपण ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली, तर ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला तयार झालेले इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. हे आपण शिकलो होतो. आता आज आपलं उलट शिकायचं. उलट म्हणजे काय, जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील एका साईडला तयार झालेले, बरोबर ना, तर ऑब्वियसली त्या दोन लाईन्स काय असायला हव्यात, पॅरलल. याला म्हणायचं इंटेरियर अँगल टेस्ट. सो इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स इज सप्लिमेंटरी, देन द 2 लाईन्स आर पॅरलल. सो पहा, इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स, if a pair of interior angles formed by transversal of 2 lines, if a pair of interior angles formed by transversal of 2 lines is supplementary, if a pair of interior angles formed by transversal of 2 lines is supplementary, then the 2 lines are parallel. मिळाली का एक टेस्ट पॅरलल लाईन्सची? मिळाली की एक टेस्ट पॅरलल लाईन्सची. काय आहे टेस्ट? जर आपण इंटेरियर अँगल्सची 2 टेस्ट पैकी, जर आपण इंटेरियर अँगल्सच्या 2 पेअर पैकी जर एक पेअर सप्लिमेंटरी आहे असं म्हटलं, तर ऑब्वियसली आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, त्या 2 लाईन्स काय असायला हव्यात, पॅरलल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पॅरलल लाईन्स दाखवण्यासाठीची एक टेस्ट मिळाली. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स इज सप्लिमेंटरी, देन द 2 लाईन्स विल बी पॅरलल. म्हणजे जर 2 लाईन्स आपण कोणत्या पण काढल्या आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली, बरोबर ना, 2 डिस्टिंक्ट लाईन्स मध्ये, हा एक पॉइंट इथे, 2 डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या लाईन्स मध्ये, distinct lines is supplementary, then the 2 lines are parallel. जर 2 वेगवेगळ्या लाईन्सची आपण ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली आणि इंटेरियर अँगल फॉर्म झालेली एक पेअर, जी इंटेरियर अँगल्सची एक पेअर आहे, ती जर सप्लिमेंटरी असेल, तर त्या 2 लाईन्स काय असायला हव्यात, पॅरलल असायला हव्यात. ही आपली पहिली टेस्ट आहे. आणि परत एकदा आपल्याला ह्या 3ही टेस्ट प्रूव्ह करायच्या आहेत. जशी इंटेरियर अँगल टेस्ट असणार, तशीच करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट असणार, तशीच अल्टरनेट अँगल टेस्ट असणार. जसे 3 थेरम होते, तसेच 3 काय असणार आहेत, टेस्ट. सो ही टेस्ट आपण प्रूव्ह करायचा प्रयत्न करूया. प्रूव्ह करायचं म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला फिगर ड्रॉ करायची असते. पहा
चला पटकन कशी फिगर ड्रॉ करता येऊ शकते. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स, म्हणजे दोन डिस्टिंक्ट लाईन्सची ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करायची, म्हणजे आपल्याला इंटेरियर अँगल्सची पेअर मिळेल आणि ती सप्लिमेंटरी आहे. सो दोन लाईन्स ड्रॉ केल्या वेगवेगळ्या, त्यांची एक काय ड्रॉ केली आपण, ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली. ह्याच्या दोन लाईन्स आहेत, त्या लाईन्सला आपण म्हटलं ए बी सी डी, आणि ही जी ट्रान्सव्हर्सल आहे तिला म्हटलं सपोज पी क्यू, ट्रान्सव्हर्सलला म्हटलं पी क्यू, बरोबर की नाही. आणि ती ज्या ठिकाणी काय करते सांगा मला, जो इंटरसेक्ट करते त्या पॉइंटला सपोज आपण म्हटलं की इथे सपोज म्हटलं ई आणि इथे सपोज म्हटलं एफ, बरोबर. ई आणि एफ, किंवा या लाईनला ई एफ म्हणा, या लाईनला ई एफ म्हणा, आणि हे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन त्याला पी क्यू म्हणा, म्हणजे सोपं पडेल तुम्हाला म्हणायला. काही नाव देऊ शकता, बुक्स मध्ये नाव असायला पाहिजे असं काही नाहीये. यू कॅन गिव्ह एनी नेम्स, ठीक आहे ना, आपल्या मनाने आपण कोणतेही नेम देऊ शकतो. दोन लाईन्स आहेत, पॅरलल आहेत की नाही माहित नाही, त्यांची एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली. आता इंटेरियर अँगल कुठे कुठे फॉर्म झाले लक्ष द्यायला जातं. हे बघा, इकडे एक पेअर तयार झाली, इकडे एक पेअर तयार झाली. दोघांपैकी एक जरी सप्लिमेंटरी असेल तर ह्या दोन लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. हे आपलं थेरम आहे, हे आपलं थेरम आहे जे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो आपण फिगर ड्रॉ केली. फिगर ड्रॉ केल्यावर आपण काय लिहित असतो, आठवा सर्वांनीचा पटकन काय लिहित असतो आपण, गिवन. गिवन काय आहे की ह्या दोन लाईन्सची ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल, आणि हे इंटेरियर अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी. सो पाचला पटकन, लाईन EF is the transversal of line AB and line CD. Line EF is the transversal of line AB and line CD. Line EF ही जी आहे ही ट्रान्सव्हर्सल आहे लाईन AB आणि लाईन CD ची. आणि महत्त्वाची गोष्ट, हे दोन अँगल सप्लिमेंटरी आहेत. हे दोन घ्या किंवा तिकडचे दोन घ्या, कोणते पण घ्या. अँड अँगल APQ अँड अँगल APQ प्लस अँगल, हे बघा हा खालचा CQP, हे दोघे इंटेरियर ना, प्लस अँगल CQP प्लस अँगल CQP is equals to 180. बघा, if a pair of interior angles formed by transversal of two distinct lines, ह्या दोन लाईन्सची ही ट्रान्सव्हर्सल आणि हे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी. इफ पासून देन पर्यंतचा भाग आपला गिवन असतो, सगळं आपण लिहून टाकलं. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स इज सप्लिमेंटरी, हे लिहून टाकलं. याच्यावरनं तुम्हाला काय करायचंय, काहीतरी प्रूव्ह करायचंय. तर आपण टू प्रूव्ह मध्ये लिहितो. काय प्रूव्ह करायचंय, देन द टू लाईन्स आर पॅरलल. ह्या दोन लाईन्स, लाईन AB पॅरलल असली पाहिजे कुणाला सांगा मला, लाईन PQ ला. लाईन AB should be parallel to line PQ. That part we have to prove. आपल्याला हा पार्ट काय करायचा आहे, नो प्रूव्ह करायचा आहे. येते लक्षात सर्वांच्या. सो अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. ओके, सो गिवन झाले, टू प्रूव्ह झाले. आता राहतो पुढचा पार्ट, दॅट इज कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन कधी करतो आपण, जेव्हा आपल्याला गरज वाटेल की दिलेली माहिती पुरेशी नाहीये, मग आपल्याला गरज वाटते, मग आपण त्यावेळेस कन्स्ट्रक्शन करतो. पण इथे कन्स्ट्रक्शनची गरज नाहीये, कारण आपण इनडायरेक्ट प्रूफ वापरणार आहोत. इथे प्रूफ वापरणार आहोत. कोणता प्रूफ आहे सांगा, इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ काय सांगतो सांगा, की जर आपल्याला प्रूफ करायचं ह्या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल आहे. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, आपण याच्या एक्झॅक्टली काय अपोजिट काय अजून करणार, एक्झॅक्टली अपोजिट. एक्झॅक्टली अपोजिट काय सांगतं की ह्या दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल नाही, हे आपण अज्यूम करायचं. वी आर गोइंग टू अज्यूम दॅट these two lines are not parallel to each other. So indirect proof है ना, indirect proof में मतलब क्या करें सांगा, assume that line AB and line PQ are not parallel to each other. त्या लाईन्स एकमेकींना काय नाहीत, पॅरलल नाहीत असं अज्यूम केलं आपण. कारण पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं होतं, पण आपण प्रूफ कोणतं वापरतोय, इनडायरेक्ट प्रूफ. मग इनडायरेक्ट प्रूफ काय सांगतं आपलं, की जे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं
त्याच्या एक्झॅक्टली काय अज्युम करायचं, अपोजिट अज्युम करायचं. म्हणून आपण अज्युम केलं की ह्या दोन लाईन्स एकमेकींना काय नाही आहेत सांगा, पॅरलल नाही आहेत. These two lines are not parallel to each other. ह्या दोन लाईन्स एकमेकींना काय नाही आहेत सांगा, पॅरलल नाही आहेत. बरं, आता पॅरलल नाही आहेत म्हणल्यावर सारी सगळ्या गोष्ट आहेत एकमेकींना इंटरसेक्ट करतील. ज्या लाईन्स पॅरलल असतात त्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत, ज्या लाईन्स पॅरलल नसतात त्या एकमेकींना इंटरसेक्ट करतील ऑब्वियसली. सो लाईन AB and line CD will intersect each other. Line AB and line CD will intersect each other at say at point T. म्हणजे आपण त्या पॉइंटला T हे नाव दिलं सपोज. सो therefore suppose line AB and line CD intersects each other at point T. सो आपण असं अज्युम केलं की या दोन लाईन्स एकमेकींना काय करतात, कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, T पॉइंट्स मध्ये. सो पाहूयात आपण. हे बघा असं लक्ष द्या, सिंपल आहे. हे असं दाखवलं आपण. हे बघा असं, हा T पॉइंट आहे, राईट. हा T पॉइंट आहे. बरं, इकडे घेतलाय हा A आणि हा B, बरोबर, आणि हा C आणि हा D. ही ट्रान्सव्हर्सल EF. आपण दुसरी फिगर काढतो ना, हा P आणि हा Q. बघा हीच फिगर आहे, फक्त त्या एकमेकींना इंटरसेक्ट करताना दाखवलं. कारण आपल्या अझम्पशननुसार त्या एकमेकींना इंटरसेक्ट करते. मग आपण इथे दाखवून दिलं असं, AB आणि CD ने एकमेकींना T पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केले. दे इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट T. They intersect each other at point T. T मध्ये काय करतात, ते इंटरसेक्ट करतात. आता मला तुम्हाला एक सांगायचं, इकडे बघा सर्वांनी. हे बघा बाळांनो, सिंपल आहे. एकच मिनिट. CD C सपोज हा आहे A, हा आहे B आणि हा काय आहे CD. हा ओके, CD ही AB असणार ना, APQ ची AB आणि हे CQ, बरोबर, CQP. ठीक. सो पहा सर्वांनी हा ट्रायंगल हा दाखवतो मी इथे. सो नाउ इन ट्रायंगल PQT ट्रायंगल आहे बघा, PQT. आताच आपण थेरम शिकलो होतो काल, राईट, की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल, सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सच्या मेजर्सची सम काय आहे सांगा, 180 डिग्री आहे. बरं, मग आता 180 डिग्री जर सम असेल, काय असेल, 180 डिग्री जर काय असेल, सम असेल, तर ऑब्वियसली आपल्याला काय करावं लागेल सांगा. चला पटकन इथे कसं लिहिता येईल. हे पहा, अँगल पहिला हा घ्यायचा P, TPQ, त्यानंतर हा घ्यायचा PQT, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हा अँगल PTQ इज इक्वल्स टू 180. रिझन काय, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल ह्या ठिकाणची सम आपण 180 दाखवली का, तर ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सच्या मेजर्सची सम 180 डिग्री असते. हे आपण थेरम शिकलेलो आहे, ते थेरम यूज केलं आणि हे आपण तिघांची सम 180 डिग्री दाखवली. तुम्ही म्हणताय असं का माहिती का तुम्हाला, हे रॉंग आहे प्रूव्ह करायचं. काय रॉंग आहे, आपण जे अज्युम केले, काय अज्युम केले, लाईन AB आणि लाईन PQ हा पॅरलल नाही आहे एकमेकींना, हे आपण अज्युम केले. हे रॉंग आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं. त्यासाठी आपण पुढे जातो. कुठेतरी आपल्याला काहीतरी चुकीचं भेटणार आहे, सो 5 लागतात. आता मला एक सांगा, हे बघा, हे जे आहे ना PQT आणि TPQ, TPQ आणि PQT म्हणजेच APQ आणि CQP, बरोबर ना. हे बघा, हे दोघे काय सांगा चला पटकन, या दोघांची सम इथे बघा वरती दिलेली आहे 180 डिग्री. अँगल TPQ प्लस अँगल PQT म्हणजेच अँगल काय आहे APQ प्लस अँगल CQP. TPQ म्हणजेच APQ आणि TQP म्हणजेच CQP.
म्हणजेच किती वाढवून सांगायचं पटकन 180 डिग्री. मग ह्या दोघांची सम जर 180 डिग्री असेल, ह्या दोघांची सम इथे 180 डिग्री टाकली, पण ह्या तिघांची सम इकडे बघा, ह्या दोघांची 180 डिग्री, पण हा एकटा राहिला, ह्या तिघांची 180 डिग्री आहे की नाही, आपण आत्ताच म्हटलं होतं, त्याच्या दोघांचीच 180 डिग्री आली, म्हणजे याचा रिझल्ट किती आलं 0. जर दोघांची ट्रायंगलच्या दोन अँगलची सम आली 180 डिग्री, तिसऱ्याचं 0 राहिलं ना. Therefore angle PTQ will be 0. Very important. हा अँगल 0 डिग्रीचा आला. अँगल PTQ is 0 डिग्री. बरोबर ना. अँगल PTQ काय आला सांगा, 0 डिग्री आला. आता अँगल PTQ 0 डिग्री येतो, याचा अर्थ काय होतो की या दोन लाईन्स ज्या आहेत ना त्या डिस्टिंक्ट नसून एकच लाईन असायला हवी. कारण पहिली गोष्ट म्हणजे ट्रायंगलचा कोणताही एक अँगल 0 डिग्रीचा येत नाही, पण PTQ हे 3 पॉइंट्स आहेत. PTQ अँगल 0 येण्यासाठी हे तीनही पॉइंट्स एकाच लाईनवर असायला हवे, तरच अँगल 0 येईल. म्हणजे ही AB लाईन आणि ही CD लाईन्स ह्या डिस्टिंक्ट लाईन नसून एकच लाईन असणार आहे. These are not distinct lines. बरोबर ना. या दोन लाईन्स काय नसणार आहेत, डिस्टिंक्ट नसणार आहेत आणि एकच असतील. दोन लाईन्स काय नसतील, डिस्टिंक्ट. Therefore line AB and line CD will not be a distinct line. त्या दोन लाईन्स, लाईन AB आणि लाईन CD ह्या काय डिस्टिंक्ट लाईन्स असणार नाही. डिस्टिंक्ट लाईन्स असण्याचे चान्सेस खूप काय आहेत सांगा, कमी आहेत. ओके, सो लाईन AB and line CD will not be a distinct lines. ओके, हे तुमचं स्टेटमेंट नंबर 1 आहे. बट it is given that line AB and line CD are two distinct lines. लाइन AB आणि लाइन CD या काय आहेत, दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत, डिस्टिंक्ट लाईन्स आहेत. बरं, मग त्या जर डिस्टिंक्ट लाईन्स असतील ऑब्विसली, तर त्याचा अर्थ काय होतो की त्या डिस्टिंक्ट नाही आहेत असं आपण म्हणू शकत नाही. मग आता हे स्टेटमेंट मिळालं तुम्हाला सेकंड. ही दोन स्टेटमेंट्स आहेत ना, ही कॉन्ट्राडिक्टरी आहेत. स्टेटमेंट्स 1 and 2 are contradictory. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे कशी आहेत, विरोधी आहेत स्टेटमेंट. त्यांच्यामध्ये तुम्हाला विरोधाभास पाहायला मिळतो. यांच्यामध्ये काय पाहायला मिळतो, विरोधाभास पाहायला मिळतो. असं कशामुळे झालं, तर आपण जे मानलं होतं ते रॉंग आहे. Therefore our assumption is wrong. आपण जे मानलं होतं ना की या लाईन AB आणि लाईन PQ पॅरलल नाही आहे, ते रॉंग आहे. मग राईट काय आहे, therefore लाईन AB will be parallel to line काय सांगा, PQ नाही, CD ना, CD, PQ नाही, CD. ओके, लाईन CD AB and CD. line AB and line CD are parallel, so line AB will be parallel to line CD. Hence theorem is proved. अशा प्रकारे आपलं थेरम काय झालं बाळांनो सांगा, प्रूव्ह झालं. आपण काय अजून केलं, पॅरलल नाहीये, आणि पॅरलल नाहीये हे अजून करून आपण अशापर्यंत पोहोचलो की पॅरलल नसतील तर हा अँगल 0 डिग्रीचा आला. अँगल 0 डिग्रीचा येऊ शकत नाही, कारण मग त्या लाईन्स डिस्टिंक्ट नाही, एकच लाईन असायला हवी, पण ते आता डिस्टिंक्ट लाईन्स आहेत. सो इथे कॉन्ट्राडिक्शन आलं म्हणजे आपलं मानलेलं चूक आहे. आपण काय मानलं होतं, त्या दोन लाईन्स पॅरलल नाहीये, ते चूक आहे. मग बरोबर काय असायला हवं, त्या दोन लाईन्स काय आहेत सांगा, पॅरलल आहे. इट शुड बी करेक्ट. ओके, सो दिस इज अबाउट द इंटेरियर अँगल टेस्ट. ठीक आहे, आपण काय पाहतोय, टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. अशीच आपण पुढची टेस्ट पाहूया, दॅट इज अल्टरनेट अँगल टेस्ट और करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, द सेकंड टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. दुसरी टेस्ट जी आहे ती आहे अल्टरनेट अँगल टेस्ट. आता अल्टरनेट अँगल थेरम आठवा, मग टेस्ट लगेच समजेल तुम्हाला. थेरम आठवा लगेच. काय होतं थेरम,
इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, दोन पॅरलल लाईन्सला जर ट्रान्सव्हर्सलने काय केलं, इंटरसेक्ट केलं. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, देन द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड आर ऑफ इक्वल मेजर. अल्टरनेट अँगल इक्वल मेजरचे असतात. मग आता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे कॉन्व्हर्स, त्याचं कॉन्व्हर्स कळतं सर्वांना. पहा लक्ष द्या इकडे, ह्याच्या टेस्ट आहेत ना, ह्या थेरम्सचे कॉन्व्हर्स आहेत. अल्टरनेट अँगल थेरम होतं ना, त्याचं हे कॉन्व्हर्स असणार. थेरम मध्ये काय शिकलात, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, देन द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड आर ऑफ इक्वल मेजर. देन द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड आर ऑफ इक्वल मेजर. आता त्याच्या उलट, जर अल्टरनेट अँगल एक पेअर जरी अल्टरनेट अँगलची इक्वल मेजर्सची असली किंवा कॉन्ग्रुएंट असले तरी सुद्धा, लक्षात घ्या, तरी सुद्धा त्या दोन लाईन्स काय असणार सांगा, चला पटकन, पॅरलल असणार. सो इफ a pair of alternate angles formed by, if a pair of alternate angles formed by transversal of two distinct lines are congruent, then the two lines are parallel. If a pair of alternate angles formed by transversal of two distinct lines are congruent, then the two lines are parallel. म्हणजे जर एक पेअर अल्टरनेट अँगल्सची, बरोबर ना, कॉन्ग्रुएंट असेल तर त्या दोन लाईन्स काय असायला हव्यात, पॅरलल असायला हव्यात. इज इट क्लिअर? सो चला प्रूव्ह करूया. सिंपल आहे अगदी. फिगर ड्रॉ करायला लागेल पहिल्यांदा. इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स, म्हणजे तुम्हाला अगोदर दोन लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील. केल्या, त्यांची एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करावी लागेल. केली, बरोबर. याला म्हटलं सपोज एम, याला म्हटलं सपोज एन, याला म्हटलं सपोज काय सांगा, एल. एल ही एम आणि एन ची काय झाली, ट्रान्सव्हर्सल. अल्टरनेट अँगल घ्या कोणतेतरी एक, हे बघा ए आणि बी. ए जर कॉन्ग्रुएंट असतील, लक्षात घ्या, हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या दोन लाईन्स एकमेकींना काय असायला हव्या, पॅरलल असायला हव्या. हे सिंपल. ओके. सो बघा चला काय गिवन, काय गिवन सर्व लक्ष देतात आहे. गिवन हेच आहे की एल ही एम आणि एन ची ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एम अँड लाईन एन. लाईन एम आणि एन ची ट्रान्सव्हर्सल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. हे जे अल्टरनेट अँगल्स हे काय सांगा, कॉन्ग्रुएंट. हे जे अल्टरनेट अँगल्स आहेत हे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर याचा अर्थ काय होतो, टू प्रूव्ह. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं, लक्षात घ्या की लाईन एम should be parallel to line n. Line n should be, sorry, line m should be parallel to line n. Line m ही जी आहे ती लाईन n ला काय असायला हवी, पॅरलल असायला हवी. हा त्याचा अर्थ होतो. इथे लक्षात सर्वांच्या. सो लाईन m should be parallel to line n. Is it clear? आता हे कशावरून आपल्याला प्रूव्ह करायचंय, तर इंटेरियर अँगल टेस्टवरून प्रूव्ह करायचं. याच्या अगोदरची टेस्ट तुम्ही शिकला होता, जिचं नाव होतं इंटेरियर अँगल टेस्ट. ती इंटेरियर अँगल टेस्ट आपल्याला इथे यूज करायची आणि हे थेरम प्रूव्ह करायचंय. ओके. सो पाहूयात मग कशा प्रकारे इंटेरियर अँगल टेस्ट आपल्याला यूज करता येऊ शकते. चला काय करूयात आपण इथे. आता एक इंटेरियर अँगल घेऊयात. हे बघा हा घेतला, म्हणजे ही पेअर तयार झाली बी आणि सी ची. मग आता तुम्हाला हे इझिली काय करता येऊ शकतं, प्रूव्ह करता येऊ शकतं. सो बघा प्रूफ. आता मला एक तुम्ही सांगायचंय, ए आणि सी हे काय आहे सांगा, अँगल्स इन लिनियर पेअर आहे. मग त्यांची सम किती असू शकते, 180. बर, पण ए आणि बी हे तर कॉन्ग्रुएंट आहे. ए आणि बी हे तर कॉन्ग्रुएंट आहे. ए आणि बी हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर बी आणि सी ची सम सुद्धा किती येईल, 180. कारण ए मध्ये सी ऍड केला का 180 येते. मग बी मध्ये पण सी ऍड केल्यावर काय येईल, 180 येईल. सो पहा हियर angle A plus angle C is equals to 180 degree. Angle A plus angle C is equals to 180 degree. Is it clear?
त्याला स्टेटमेंट द्या 1 आणि रिझन म्हणा. कारण काय द्यावं लागतं तुम्हाला? कारण द्यावं लागणार अँगल्स इन लिनियर पेअर. हे लिनियर पेअर अँगल्स आहेत म्हणून अँगल ए आणि अँगल सी ची सम काय येणार आहे 180 डिग्री. अँगल ए आणि अँगल सी ची सम काय येणार आहे 180 डिग्री. बट अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. पण हा अँगल ए आणि बी तर कॉन्ग्रुएंट आहे. हे काय आपलं सांगा, हे काय आपलं गिवन आहे, दिलेलं आहे तुम्हाला हे की अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे. जर अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट असेल तर ए च्या ठिकाणी तुम्ही बी टाकू शकता की नाही? टाकू शकता. देअरफॉर अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँगल बी प्लस अँगल सी इज 180 डिग्री. कशावरनं म्हटलं सांगा? फ्रॉम 1 अँड 2. ए आणि सी ची सम 180 डिग्री होतीच, पण ए आणि बी इक्वल होते मग ए च्या ठिकाणी बी टाकला. मग बी आणि सी ची सम सुद्धा काय आली 180 डिग्री. पण बी आणि सी हे काय इंटिरियर अँगल आहे. बट अँगल बी अँड अँगल सी आर इंटेरियर अँगल्स. बट अँगल ए बी अँड अँगल सी आर इंटेरियर अँगल्स. अँगल बी आणि अँगल सी हे काय आहेत इंटेरियर अँगल्स आहेत. आणि इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. हे आता शिकलो होतो आपण. मग इंटेरियर अँगलची सम 180 डिग्री म्हणजे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी. देअरफॉर लाइन M should be parallel to line N according to the interior angle test. कशामध्ये शिकायला मिळालं तुम्हाला हे इंटेरियर अँगल टेस्ट मध्ये की जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील, जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईन्स काय असायला हव्यात पॅरलल असायला हव्यात अकॉर्डिंग टू द इंटेरियर अँगल टेस्ट. अँड हेन्स आपण म्हणू शकतो की आपलं थेरम काय झाले सांगा बाळांनो प्रूव्ह झाले. हेन्स आवर थेरम इज प्रूव्ह. दॅट इज अल्टरनेट अँगल टेस्ट. जे अल्टरनेट अँगल टेस्ट नावाचं थेरम आहे ते काय झाले बाळांनो सांगा प्रूव्ह झाले आहे की नाही. सो अतिशय सोपं आहे. काय केलं आपण फक्त इंटेरियर अँगल टेस्ट वापरली. कशा प्रकारे वापरली बघा. चला या दोन लाईन्स होत्या की त्यांची ट्रान्सफर्स होती. त्यांनी एवढंच दिलं होतं की ए आणि बी हे काय आहेत कॉन्ग्रुएंट आहे. आपण इथे एक सी अँगल घेतलं बरोबर. बरं गिवन काय दिलं आपण की लाईन एम आणि एन ची ही काय ट्रान्सफर्स आहे आणि अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट एवढं दिलेलं होतं. प्रूव्ह काय करायचं होतं लाईन एम आणि लाईन एन ही काय सांगा पॅरलल. बरं मग आता हे प्रूव्ह करताना आपण असं म्हटलं की ए आणि सी ची सम 180 डिग्री येणार कारण अँगल सी लिनियर पेअर आहे. पण ए बी एवढा आहे मग ए च्या ठिकाणी जर बी टाकला तर बी आणि सी ची सम सुद्धा 180 डिग्री येणार. पण बी आणि सी हे तर इंटेरियर अँगल आहे आणि आधीच्या टेस्ट मध्ये आपण शिकलो होतो की जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील, इंटेरियर अँगल्स काय असतील सप्लिमेंटरी तर दोन लाईन्स काय असतात पॅरलल. इफ द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन द टू लाईन्स आर पॅरलल अकॉर्डिंग टू द इंटेरियर अँगल टेस्ट. आपण म्हटलं लाईन एम अँड लाईन एन आर पॅरलल. इथे लक्षात सर्वांच्या. सो काय काय शिकलो आज आपण शिकलो इंटेरियर अँगल टेस्ट आणि आज आपण शिकलो अल्टरनेट अँगल टेस्ट. ह्याच्यानंतर अजून एक करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता विचार करा काय असेल करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. चला पटकन एकदा ओरली आपण पाहूया. इफ अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. तुम्ही थेरम सापडा तीन थेरमचे कॉन्व्हर्सेस म्हणजे तीन टेस्ट. इंटेरियर अँगल थेरम काय होतं इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल देन the interior angles are supplementary. आता उलट if the interior angles are supplementary then the two lines are parallel. ह्याला म्हणायचं टेस्ट. बरं if the two lines are parallel then the alternate angles are congruent. ह्याला म्हणायचं alternate angle theorem. त्याचं कॉन्व्हर्स म्हणजे if the alternate angles are congruent then the two lines are parallel. हे झालं त्याचं काय सांगा कॉन्व्हर्स. त्याला आपण म्हणतो alternate angle test. असंच करस्पॉन्डिंग साठी वाचला पटकन. if two lines are parallel then the corresponding angles are congruent. त्याच्या उलट म्हणजे टेस्ट काय असणार इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन्स काय असायला हव्यात सांगा पॅरलल असायला हव्यात. इज इट क्लिअर. सो अतिशय सोपं आहे हे आणि आपल्याला ह्याचाच यूज करायचा दोन लाईन्स पॅरलल दाखवण्यासाठी इथे सुद्धा आणि पुढच्या वर्षी. ओके. सो आज आपण शिकलो इंटेरियर अँगल टेस्ट आणि अल्टरनेट अँगल टेस्ट मध्ये आपण शिकणार आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबूयात. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. थँक्यू.